सम्राट अशोक विद्यालय मांजरी मसला येथील विद्यार्थी आहोत. आमचा प्रकल्प हा वाहतूक आणि दळणवळण या विषयाशी संबंधित आहे. आमच्या प्रकल्पाचे नाव स्मार्ट ट्रॅफिक लाईट सिस्टम विथ एनर्जी सेव्हिंग असे आहे. आमच्या प्रकल्पामध्ये आम्हाला आमच्या विज्ञान शिक्षिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. आमच्या प्रकल्पामध्ये आम्ही IR सेन्सर हा IR सेन्सर यूज केलेला आहे. तसेच ऑर्डिनो नावाचे चिप वापरलेले आहे. याच्यामध्ये प्रोग्रामिंग हे पूर्ण याला ऑर्डिनो म्हणतात, याच्यामध्ये प्रोग्रामिंग केलेले आहे. तसेच LDR हा LDR आहे, लाईट डिपेंडंट रजिस्टर हा LDR आहे आणि याला म्हणतात LDR ड्रायव्हिंग सर्किट हा लाईट डिपेंडंट रजिस्टर आहे, ज्याद्वारे हे रस्त्याची लाईट चालू बंद होतात. म्हणजेच जेव्हा दिवस असेल तेव्हा गाडी जरी इथनं पास झाली तरी लाईट चालू होणार नाही आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा गाडी या IR सेन्सरच्या समोर जाईल तेव्हा लाईट ॲटोमॅटिकली चालू होईल. आता आपण याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया. समजा आता सध्या रात्र आहे. तर जशी गाडी या लाईट सेन्सरच्या IR सेन्सरच्या समोरून पास झाली तसंच आपले जे स्ट्रीट लाईट आहेत हे चालू झाले आणि हे स्ट्रीट लाईट 10 सेकंदसाठी चालू राहतील. 10 सेकंद नंतर हे लाईट बंद होतील. ही टायमिंग या 10 सेकंदचा वेळ आपण कमी जास्त करू शकतो, वाढवू पण शकतो, कमी पण करू शकतो. आता ही गोष्ट झाली दिवसाच्या वेळेसची. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं रात्रीच्या वेळेस IR सेन्सरच्या समोरून जर गाडी गेली तर लाईट ॲटोमॅटिकली चालू झाले, लाईट पास झाली, गाडी पूर्ण पास झाली. 10 ते 15 सेकंदमध्ये गाडी पास झाल्यानंतर लाईट ॲटोमॅटिकली बंद झाले. आता जर आपण असं समजलो की सध्या दिवस आहे, दिवस जर असेल तर आता जसं मी LDR हा जो LDR आहे लाईट डिपेंडंट रजिस्टर, या LDRवरती लाईट पडत आहे. आता या LDRवरती जो लाईट पडत आहे, आता लाईट पडतं तर म्हणजे असं समजा की दिवस आहे. तर आता इथे लाईट याच्यावर LDRवरती पडत आहे. लाईट LDRवर पडत आहे, त्यामुळे लाईट LDRवर जरी पडत असेल तरीसुद्धा काय झालं, यांनी सेन्स केलं की दिवस आहे सेन्स केलं, पण तरीसुद्धा इथे लाईट लागलेले नाही आहे, लाईट इथे लागत नाही आहे. म्हणजेच तुमची एनर्जी काय झाली, तिथे सेव्ह झाली आहे. आता परत रात्र झाली असं समजूया आपण. आता सध्या रात्र आहे, जशी रात्र झाली तसाच परत तुम्ही बघू शकता की असं समजूया आपण. आता सध्या रात्र आहे असं समजा की रात्र आहे. आता रात्र जशी झाली तसं गाडी LDRच्या IR सेन्सरच्या समोर आली. IR सेन्सरच्या समोर आल्यामुळं परत लाईट तुमचे चालू झाले. परत असं समजायचं की आता दिवस आहे आणि दिवस असल्यामुळे आता परत दिवस आहे असं समजायचं आपण. दिवस आहे तर दिवस असताना सूर्य असताना इथे लाईट तुमचे लागणार नाहीत, लाईट तिथे लागणार नाही. LDR हा म्हणजे याचा बॅटरीचा लाईट, तुमच्या मोबाईलचा लाईट हा एकदम जवळ पकडावा लागेल दिवस समजवण्यासाठी. आणि जर रात्र समजायची असेल तर याला अंधार अशा प्रकारे असं झाकून ठेवायचं. समजा जर डेमॉन्स्ट्रेशन देताना उजेड असेल तर हा LDR झाकून ठेवायचा, म्हणजे अंधार असं समजेल तो. आणि अंधार असेल असं समजेल तर त्या केसमध्ये हा लाईट इथे लागेल, तिथे हा तुमचा लाईट तिथे लागेल. असा अंधार त्याच्यासमोर अंधार पकडायचा. LDR समोर अंधार जर असा हात पकडला तर तो अंधार समजतो, म्हणजे प्रकाशाच्या वेळेस तो चालू होईल आणि अंधाराच्या वेळेस तो प्रकाशाच्या वेळेस तो चालू होणार नाही आणि अंधाराच्या वेळेस तो चालू होईल. त्याच्यामध्ये हा IR सेन्सर आहे, हा LDR आहे, हा ऑर्डिनोचं आहे, याच्यामध्ये प्रोग्रामिंग केली आहे. या IR सेन्सरमध्ये 2 LED सारखे दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तुमचा IR म्हणजे हा जो व्हाईट कलरचा LED दिसतो तो आहे ट्रान्समीटर, हा आहे ब्लॅक कलरचा रिसिव्हर. व्हाईट कलरचा ट्रान्समीटर सिग्नल ट्रान्समिट करेल. ते सिग्नल या गाडीवर जसं पडलं तसंच तुमचं जे रिफ्लेक्शनमुळे जे सिग्नल परत येतील ते तुमचं ब्लॅक कलरचं डिटेक्टर किंवा रिसिव्हर डिटेक्ट करेल
आणि तुमचं त्याची कमांड या प्रोसेसरला जाईल आणि तुमची लाईट ॲक्टिवेट होते. या प्रोजेक्टचा फायदा असा आहे की इथे एनर्जी जी आहे म्हणजे ट्रॅफिक लाईट इंटेलिजन्स सिस्टम, रोड लाईट, स्मार्ट ट्रॅफिक लाईट इंटेलिजन्स सिस्टम, लाईट सिस्टम याच्यामध्ये पॉवर कन्झम्पशन जे आहे फार कमी आहे. या प्रोजेक्टचं कॉस्टसुद्धा कमी आहे. या प्रोजेक्टला बनवण्यासाठी आम्हाला फक्त 500 रुपये खर्च आले, म्हणजे 500 रुपये खर्च जो ऑर्डिनो आयडीचा खर्च आहे. याला लागणारा पॉवर सप्लाय हा 5 वोल्टचा पॉवर सप्लाय आहे. 5 वोल्ट पॉवर सप्लाय याला लागतो. ही पॉवर बँक आहे. पॉवर बँकच्या थ्रू आम्ही याला 5 वोल्ट पॉवर सप्लाय दिलेला आहे. धन्यवाद.